नमस्कार. आपण जर शासकीय कर्मचारी असाल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. आता आपण आपले वैद्यकीय खर्चाची प्रतिकृतीचे बिले म्हणजेच मेडिकल बिले हे ऑनलाईन सादर करू शकतो. त्यासाठी आपणास महाकर्मी या पोर्टलवर यायचे आहे आणि अर्ज करायचा आहे. आणि तो अर्ज कशाप्रकारे करायचा याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. पूर्वी मेडिकल बिलांसाठी खूप वेळ लागायचा, बिलं प्रलंबित राहायची आणि त्यासाठीच आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे की ज्यामध्ये हे महाकर्मी नावाचं पोर्टल लॉन्च केलं आहे, ज्यामध्ये आपण आपला अर्ज करू शकतो आणि विहित कालमर्यादित म्हणजेच 30 दिवसात त्या अर्जावरती मंजुरी देणे किंवा नामंजूर करणे अशा प्रकारची कारवाई कार्यालय प्रमुखांना करावी लागणार आहे. चला तर मग कशाप्रकारे आपणास या पोर्टलवरती नोंदणी करायची आणि पुढील प्रक्रिया कशी करायची याविषयी माहिती घेऊ. त्यासाठी आपणास महाकर्मी या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर यायचं आहे. आल्यानंतर इथे क्लिक करायचं आहे. पेजवर आल्यानंतर त्यानंतर नवीन नोंदणी करून घेऊ. नवीन नोंदणीसाठी आपल्याला आपलं पूर्ण नाव भरायचं आहे, आधार नंबर, मोबाईल नंबर, ईमेल आणि सेवार्थ अशा प्रकारची माहिती भरायची आहे. अशा प्रकारे माहिती भरून आपणास OTPद्वारे लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर आपल्यास अर्जदार लॉग इन या टॅबवरती क्लिक करून लॉग इन व्हायचं आहे. अशा प्रकारे आपण डॅशबोर्डवरती लॉग इन झालो आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवरती ही माहिती दिसेल. आपण केलेले एकूण अर्ज, त्यानंतर तांत्रिक मंजुरी मिळालेले अर्ज आणि प्रमाणित करण्यासाठी प्रलंबित अर्ज आणि नामंजूर केलेले अर्ज अशा प्रकारची माहिती आपणास या पोर्टलवरती दिसेल. नवीन अर्ज करण्यासाठी आपल्याला इथे ओपन करायचं आहे डॅशबोर्डच्या साईडला, ज्यामध्ये आपणास तांत्रिक मंजुरीसाठी अर्ज सादर करा, जिथून आपण नवीन अर्ज सादर करू शकतो. केलेले अर्ज आपण खाली टॅबमध्ये बघू शकतो आणि तांत्रिक मंजुरी मिळालेले अर्ज हे ते आपण बघू शकतो. अशा प्रकारे नवीन अर्ज करू आपण. अशा प्रकारची साईट ओपन होईल नवीन अर्ज करण्यासाठी. ज्या स्लाईडमध्ये कार्यरत असलेल्या कार्यालयाचा विभाग निवडायचा आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्वच विभागाची लिस्ट आहे. यामधून मी माझा विभाग निवडतो. मी अशा प्रकारे एक विभाग निवडून घेत आहे, आरोग्य विभाग. तुम्ही तुमचा विभाग निवडून घ्या. जिल्हा निवडा, त्यानंतर तालुका, कार्यालयाचे नाव निवडत आहे. कार्यालयाचे नाव इथं फिल करून घ्या. कार्यालय प्रमुखाचे पदनाम लिहा. कार्यरत कार्यालयाकडील पत्र आणि पत्राचा दिनांक अशा प्रकारची माहिती भरायची आहे. त्यानंतर वैद्यकीय प्रतिकृती बिल माहिती. यामध्ये आपणास OPD आणि IPD असे 2 प्रकार आहेत, ज्यामध्ये आपण OPD सिलेक्ट करू. त्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी बिल कोणाकडे पाठवायचे, तर आपण ऑफलाईन प्रमाणेच आपण पूर्वी ज्यांच्याकडे पाठवतो त्यांच्याकडे निवडा, ज्यामध्ये आयुक्तालय मुंबई, उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्यचिकित्सक CS आणि DHO आपले जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यापैकी आपण कोणाकडे पाठवता आपल्या विभागानुसार निवडून घेऊ. ज्यामध्ये मी CS कडे निवडत आहे, जिल्हा शल्यचिकित्सक. बिल कोणाचे आहे, स्वतःचे किंवा कुटुंबातील व्यक्तीचे, तर कुटुंबातील व्यक्तीचे निवडत आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्याशी नाते आपण निवडू शकता. त्यानंतर रुग्णाचे नाव, रुग्णालयाचे नाव, उपचारासाठीचा खर्च अशा प्रकारची माहिती भरायची आहे. यामध्ये आपण कागदपत्रे अपलोड करायचे आहे, डॉक्युमेंट्स, ज्यामध्ये कार्यालयाचे पत्र आहे, त्यानंतर बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट प्रमाणपत्र आहे आणि फॉर्म E आहे. अशा प्रकारचे 3 डॉक्युमेंट्स आपणास अपलोड करायचे आहे. आणि हे अपलोड करताना 2 MB पर्यंत त्याची साईज असावी. आणि ती कशी करायची, कॉम्प्रेस फाईल करणे, रिसाईज करणे, त्यासाठी मी आपणास हे स्क्रीनवरती ॲप्लिकेशन दिसत आहे, हे ॲप्लिकेशनचा यूज करू शकता. ते कशा प्रकारे वापरायचे, डॉक्युमेंट स्कॅनर, त्यासाठी हा व्हिडिओ बघा. आणि अशा प्रकारे आपले डॉक्युमेंट सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आपण आपल्या अर्जाची स्थिती चेक करू शकतो. यामध्ये डॅशबोर्डवरती 30 दिवसात त्यावरती अर्ज मंजूर करणे किंवा अर्ज नाकारणे किंवा त्रुटी असल्यास त्याबद्दल कळवणे अशा प्रकारची 30 दिवसात कारवाई त्या अर्जावरती केली जाईल. अशा प्रकारे आपण मेडिकल बिल ऑनलाईन सादर करू शकतो. याबद्दल आपणास आणखी सविस्तर माहितीसाठी आपल्या अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. अर्ज सादर करताना काही अडचण आल्यास कमेंट करा. चला तर मित्रांनो, धन्यवाद.